सकाळ सकाळ उठलो मग इकडे चहा मध्ये शिलेच खातो. पंखा बघा कसा कॉल करून फिरतो. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे यार चुकला. अरे कहना क्या चाहते हो. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपण चालूय वज्रेश्वरीला दर्शनासाठी. आपला मित्र आलाय मुंबईवरून, बघू शकता. हाय चैतन्य पाटील. चैतन्य पाटील नाव आहे त्यांचं. तर मग आता आपण जाऊया. आपली गाडी पण रेडी आहे जायला. आणि हा रस्ता आपल्याला आता पहिले अंबाडीला जायचंय. अंबाडीवरून आपल्याला वज्रेश्वरीला जायचंय. तर मी तुम्हाला दाखवतो. आता अंबाडीला पोहोचलो ना तेव्हा दाखवतो, अंबाडी दाखवतो आमची. आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊया पुढे वज्रेश्वरीला. ठीक आहे, मग आता डायरेक्ट आपण वज्रेश्वरीला भेटू. तर मित्रांनो आता आपण अंबाडीला पोहोचलोय आणि आता आपल्याला वज्रेश्वरीला जायचंय. तर हा रस्ता आहे वज्रेश्वरीला जायला. तुम्ही बघू शकता अंबानी. तिथे पोलीस स्टेशन आहे. मग आता आपण निघूया. सो गाईज आता फायनली आपण पोहोचलोय वज्रेश्वरीला. माझ्यासोबत आहे चैतन्य. आता नैवेद्य चालू आहे त्याच्यामुळं जरा गर्दी आहे. तर दरवाजा आता उघडले नाही अजून. उघडला का आपण लगेच जाऊ दर्शनाला. तर आता इकडे बोलतात का इकडे अजून एक मंदिर आहे, तर आपण जाऊया तिकडं. हमारे यहाँ ऐसा ही होता है. वज्रेश्वरीच्या इकडे अजून एक मंदिर आहे, तिकडे चाललोय आपण. चैतन्य येतोय. चैतन्याच्या खूप चटके लागताय. बघूया आता कुठलं मंदिर आहे वरती. खूप वरती आहे. तर पायऱ्या चढून अक्षरशः दम लागलाय. पण आता एवढं लांब आलोय तर जायचंच. पाणी कसं आहे? जन्नत जन्नत. अलग ही लेवल का बंदा था. आता आपण पोहोचलोय वरती. इथे आतमध्ये समाधी आहे. आपला वज्रेश्वरीचा पूर्ण परिसर बघू शकता. हे पूर्ण वज्रेश्वरी गाव आहे. आणि हे इकडे मंदिर आहे. आणि मंदिराच्या साईडनच हा असा एक पूर्ण रस्ता आहे, तो इकडे वरती समाधीकडे येतो. बघू शकता हे इकडनं पूर्ण या पायऱ्या आहेत. या पायऱ्यावरून जावं लागतं. आणि ही पूर्ण ही समाधी. कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन? खूप छान वाटलं. अतिशय सुंदर असा अनुभव. नैसर्गिक ठिकाण. सुंदर भरपूर वातावरण. अरे कहना क्या चाहते हो. तर आता चैतन्य त्याचा अनुभव सांगितला. माझा अनुभव सांगतो. मी इकडचाच आहे, अंबाडी साईडचा आहे, खरिवलीचा. तर इकडे येऊन खूप भारी वाटतं. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई. तर काही वज्रेश्वरी अंबानी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या येथील एक असं नैसर्गिक ठिकाण की जे देवीच्या सानिध्यात असून एक अलुप्त अशा नैसर्गिक सौंदर्यात नटलेले असे ठिकाण आहे. तर गाईज नक्कीच पुढच्या भागात तुम्हाला असंच एक सुंदर ठिकाण आपण अवश्य भेट देऊ. तुमचा लाडका चैतन्य विथ कॅमेरामॅन नयन आणि मित्र. काय रे तुमचं नाव? कुणाल, जयेश, पारस, हर्षद. तरी आपली ब्रजेश्वरीची गॅग आणि हा बघा अनसंग हिरो. या इकडे पोरी आल्या फुलं घेऊन. नाही इकडे चाललाय, फोटो काढायचा होता म्हणून मी याला कुठे घेऊन गेला. बघत नाही जरा कुठे चाललाय. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए.